पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच, अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, निम्म्यापेक्षा अधिक पंपावर सीएनजीचा तुटवडा. दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त, 3 ते 4 तासापेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. जप्त केलेल्या मोबाईलबाबत फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. अश्विनी चैनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावर देखील आज सुनावणी. छत्रपती संभाजीनगरातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर आज कारवाईची शक्यता. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात दिलेला आश्रय. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास चौकशी. नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला. खरात आणि संबंधित संस्थांबाबत चाकणकरांना 8 मोठे प्रश्न. दरम्यान सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली. चाकणकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता होणाऱ्या सीआयआय परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार.